तर माझं नाव पुष्पा आहे. दिव्यांग एकलक्ष चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. लोकसत्ता, लोकमान्य, लोकशक्ती, अपंग प्रमाणपत्र सुविधा आता तालुका स्तरावर. लोकसत्ता प्रतिनिधी, पुणे. अपंग व्यक्तींना अपंग प्रमाणपत्र देण्याची सुविधा आता तालुका स्तरावर उपलब्ध होणार आहे. याबाबतचा निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागाने घेतला आहे. राज्यभरात तालुका स्तरावर 100 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात अपंग प्रमाणपत्र सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात विशेषज्ञांची समिती स्थापन करावी. या समितीद्वारे महिन्याच्या 2ऱ्या व 4थ्या शुक्रवारी अपंग प्रमाणपत्र शिबिरे आयोजित करून प्रलंबित अपंग प्रमाणपत्राचा निपटारा करावा, असे निर्देश सर्व उपसंचालक आरोग्य सेवा परिमंडळ, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालयांना आरोग्य विभागाने दिले आहेत. अपंग व्यक्तींना मुख्य प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी अपंग प्रमाणपत्र दिले जाते. हे ऑनलाईन प्रमाणपत्र अपंग व्यक्तींना सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी बंधनकारक आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यात 21 प्रवर्गातील अपंग व्यक्तींना तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत अपंगत्व तपासणी, निदान करून व्यक्तींना संगणकीय प्रणालीमध्ये ऑनलाईन अपंग प्रमाणपत्र आणि वैश्विक ओळखपत्र UDID कार्ड देण्यासाठी तालुका स्तरावर सुविधा उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने आरोग्य विभागाने हे आदेश दिले आहेत. धन्यवाद. माझं नाव पुष्पा आहे. दिव्यांग एकलक्ष चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. राखीव आसन न सोडणाऱ्यांना होणार 5,000 दंड. दिव्यांगत्वासाठी मोठा दिलासा. अपंग नेते शेख अनीस यांची माहिती. दैनिक जागर मराठी. अमरावती प्रतिनिधी. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे सन्मानपूर्वक मोठा निर्णय घेण्यात आला असून दिव्यांगांसाठी राखीव आसन न सोडणाऱ्या संबंधित प्रवाशांना यापुढे 5,000 रुपयाचा दंड किंवा सक्त मजुरीची शिक्षा मिळणार आहे. एसटी महामंडळातर्फे राज्यातील प्रवासी महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी मात्र अर्धे तिकीट ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसमध्ये प्रवाशांची तुडुंब प्रमाणावर गर्दी होत असल्याचे चित्र आहे. परिणामी दिव्यांग व्यक्तींना एसटीतील राखीव आसनावर बसण्यासाठी संबंधित आसन मिळत नसल्याची ओरड अनेक तालुक्यातील दिव्यांग संघटना तथा पक्ष पदाधिकाऱ्यांनी एसटी आगार प्रमुख पासून प्रादेशिक परिवहन नियंत्रण अधिकारी ते परिवहन मंत्री महोदय यांच्यापर्यंत थेट लेखी पत्र व्यवहाराद्वारे अलीकडे केली होती. संबंधित तक्रारीवर महायुती भाजप सरकारने गंभीर होत दिव्यांगांसाठी नुकताच मोठा निर्णय घेतला. आरटीओ आणि एसटी महामंडळाने नुकताच 5 डिसेंबर 2024 रोजी नव्यानेच अध्यादेश काढून त्यामध्ये आसन क्रमांक 3 व आसन क्रमांक 4, 5 आणि 6 फक्त दिव्यांगांसाठीच कायमस्वरूपी राखीव ठेवण्याची अधिसूचना जाहीर केली असून त्या संदर्भात जाहीर सूचना संबंधित एसटी आगार व्यवस्थापकांना दिल्या. दिव्यांग प्रवासी बांधव जर यापुढे एसटी बसस्थानकावर दाखल होत प्रवास करण्यासाठी संबंधित एसटीत चढला असेल तर त्या दिव्यांग प्रवाशांसाठी त्वरित त्यांचे राखीव आसन मिळवून देणे अपेक्षित आहे. जर त्यांच्या राखीव आसनावर इतर कोणी दुसरा प्रवासी बसला असेल तर त्या संबंधित सामान्य प्रवाशाने त्यांचे राखीव आसन मुकाट्याने रिक्त करावे. संबंधित एसटी वाहक किंवा संबंधित एसटी चालक यांची जबाबदारी आहे. जर यापुढे सामान्य प्रवासी राखीव आसन सोडण्यासंदर्भात नकार देत असेल तर संबंधित वाहकाने 5 वेळा घंटी वाजवून ही एसटी बस न चुकता थेट निकटवर्तीय संबंधित पोलीस स्टेशन येथे पोहोचवून उभी करावी किंवा टोल फ्री क्रमांक 112 पोलीस मदत केंद्र येथे कॉल पुरवून संबंधित माहिती द्यावी. यथाशीघ्र पोलिसांची मदत मागवावी व सामान्य व्यक्तीविरुद्ध प्रति आसन 5,000 रुपये दंड आकारण्यात यावा. जर सामान्य प्रवासी दंड देण्यास नकार देत असेल तर त्यास पोलीस अधिकाऱ्यांच्या स्वाधीन करीत सरळ जेलसाठी रवाना करावे. अशा सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.
5,000 रुपयांचा राखीव आसनदंड देण्यासाठी नकार देणारा संबंधित सामान्य प्रवासी जेव्हा तुरुंगात शिक्षा भोगत असताना दंडात्मक तुरुंग मजुरीचा मोबदला जेव्हा 5,000 पेक्षा जास्त होईल तेव्हाच त्या सामान्य प्रवाशाला जेलमुक्त करावे अशी तरतूद ठोठावण्यात आली आहे. या नवीन सुधारित अध्यादेशाची पारदर्शक अंमलबजावणी व्हावी तसेच राखीव आसना संदर्भात संबंधित शिक्षेची जनजागृती व्हावी अशी माहिती अपंग जनता दल सामाजिक संघटनेचे अपंग नेते शेख अनीस पत्रकार यांनी दिली. धन्यवाद.